मित्रांनो, स्वागत आहे लॉ एक्सप्रेस LLB या चॅनलमध्ये. प्रथमतः आपल्याकडे आज एक प्रश्न आलेला आहे. 7/12 वरती कॉमन नेम असेल किंवा 7/12 काढत असताना 2 लोकांच्या किंवा 4 लोकांच्या नावे 7/12 निघत असेल, त्यापैकी कोणा असं तरी एकास जर त्याच्या पोट हिस्सा विकायचा असेल तर त्यासाठी काय उपाययोजना आहेत किंवा तो त्याचा हिस्सा विकू शकतो का, हा प्रश्न आपल्या पुढे आलेला आहे. आणि त्याच्या आपण एक कायदेशीर माहिती घेऊया. तर खरं तर पाहता, जर सपोज बहीण भावाच्या 2 नावं येत असेल, 7/12 वरती कॉमन नेम येत असेल किंवा 5 एकर असेल किंवा 10 एकर अशी काहीतरी एक मालमत्ता असेल, त्यापैकी बहिणीला तिचा हिस्सा विकायचा असेल किंवा भावाला त्याच्या हिस्सा विकायचा असेल, तर यासाठी कुठला कायदेशीर मार्ग आहे ते आपण इथं पाहणार आहेत. तर त्याला असं म्हणतात की संयुक्त मालकी, त्याला जॉईंट टेनन्सी असे म्हणतात. त्या दोघांचे नाव असेल ते टेनन्सीचे एक प्रकार असतात. आणि जॉईंट टेनन्सी असेल तर सहमालकांची परवानगी न घेता कोणाचाही आपला हिस्सा विकता येणार नाही. बहिणीला जर आपला हिस्सा पोट हिस्सा विकायचा असेल तर भावाची संमती घ्यावी लागेल किंवा भावाला हिस्सा विकायचा असेल तर बहिणीची संमती घ्यावी लागेल. त्याला जॉईंट टेनन्सी असेल. आणि जर तशी ती जमीन नसेल, ती सहमालकीची असेल, म्हणजे टेनन्सी इन कॉमन अशी असेल, तर मग बहिणीला आपला हिस्सा विकण्याचा अधिकार आहे, परंतु तो हिस्सा विकत असताना इतर सहमालकांचे अधिकार प्रभावित होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. आता मग 7/12 वरती दोघांचे नावं असतील, मग त्यांची हक्काची काय नेमकी व्याख्या असते. तर 7/12 वरती भावा आणि बहिणींची संयुक्त नोंद असेल तर त्या संयुक्त नोंदला, त्या संयुक्त मालमत्तेला जॉईंट ऑनरशिप किंवा हिस्सेदारी मालमत्ता को ऑनरशिप म्हणून गणला जातो. जर दोघेही समान हक्काने जमीनधारक असतील तर प्रत्येक जण आपला वाट्याचा हिस्सा इतर कोणालाही विकू शकतो, समान हक्काचे जमीनधारक असतील तर. पण जरी कौटुंबिक वारसाप्रमाणे जमीन मालकी असेल तर काही विशेष कायदेशीर अटी शर्त त्याला लागू असतात. मग हक्काची स्पष्टता कशी होईल, त्याची वाटण्याची कुठल्या पद्धतीने होईल. जर सपोज भाऊ बहिणीच्या 2 हिस्से असतील 7/12 वरती, दोघांचे नाव कॉमन असेल, तर बहिणीच्या तिचा हिस्सा विकण्यापूर्वी तो ठरवणे आवश्यक आहे कुठला हिस्सा तुम्हाला नेमका विकायचा आहे. त्यासाठी कुठलं तुमचं एखादं ॲग्रीमेंट विकण्यासाठी भावाची संमतीचे ॲग्रीमेंट तसं घेतलेलं आहे का, ते सुद्धा पाहावं लागणार आहे. जर जमीन अद्याप वाटली गेलेली नसेल, जर भावाच्या किंवा बहिणीच्या कुठला दिशेने कुठला हिस्सा आहे, 10 एकरपैकी किती आहे, काय आहे, असं जर झालं नसेल तर मग ते अनडिवायडेड प्रॉपर्टी असते आणि त्याला सरळ विक्री करणे कायद्याने खूप कठीण जातं. मग अशा परिस्थितीत कायद्याने आपल्याला काहीतरी अधिकार दिलेले आहेत, त्याला हक्क वाटणी, असं पार्टिशन देखील असं म्हणतात. पार्टिशन करून तुम्ही तो स्पष्ट हिस्सा कोर्टात दाखल करून त्याच्यात ठरवायचे आहे की कुठला हिस्सा तुम्हाला कोर्टाकडून मिळालेला आहे किंवा तुमचा कुठला हिस्सा आहे, तर तुम्हाला न्यायालयामध्ये प्रूव्ह करावं लागेल. हक्क वाटणी झाल्यावरती ती आपला भाग, आणि असा हिस्सा जर तुमच्या हक्क वाटणीद्वारे मिळाला असेल किंवा कोर्टाद्वारे किंवा तहसीलदारामध्ये ते 85च्या अंतर्गत जर तुम्ही केलं असेल विभागणी, तर तुम्ही तसा हिस्सा तुम्ही विकू शकतात. बरं, असं झालं नसेल तर तुम्हाला मग तो हिस्सा तुम्हाला विकू शकणार नाही. कारण हा जो क्वेश्चन आहे खूप कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन म्हणून असतो आणि खूप याच्यामध्ये डिफिकल्टीज येत असतात. त्यामुळे भावा आणि बहिणीचा हिस्सा वेगळाच करून घ्यावा, त्यानंतर मग ती विक्रीला काढावा. भावाच्या आता त्याला अजून एक न्यायालयीन अजून एक तरतूद दिलेली आहे. दोघांना जर भावाला आपला हिस्सा विकायचा असेल इतरांना किंवा बहिणीला इतरांना कोणाला तरी आपला हिस्सा विकायचा असेल तर कायद्याने एक राईट ऑफ प्रीएम्प्शन म्हणतात त्याला. जर जमीन वाटलेली नसली आणि ती कुटुंबीय मालकीची असेल तर भावाला त्या हिस्स्यावर प्राधान्य देणे कायद्याने गरजेचे आहे. किंवा बहीण जर विकत असेल तर पहिले भावाला विका,
त्याला विचारून घ्या. त्याला राईट ऑफ प्रिएम्पशन असं म्हणतात. आणि भावाला विकायचे असेल तर बहिणीला एक वेळेस विचारून घ्यायचे. याचा अर्थ असा असतो, जर बहिणींना आपला हिस्सा विकायचा असेल तर प्रथम तो भावाला विकण्याची संधी द्यावी लागते, असं कायद्याची तरतूद असते. आणि तो भावाने हिस्सा घेण्यास नकार दिला किंवा त्याची ऐपत परिस्थिती वगैरे नसेल तर मग तो इतर कोणालाही त्याचा हिस्सा विकू शकते. काही जमिनीला कायद्यानुसार परवानगी असतात. वर्ग 1 व वर्ग 2 ची जमीन असते. वर्ग 2 ची जमिनीला सक्षम प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय ती जमीन विक्री केली जाऊ शकत नाही. आणि वर्ग 1 ची जमीन असेल तर त्याला कायद्याप्रमाणे कुठल्याही परमिशनची गरज नसते. त्याला काही प्रॉपर्टी वंश परंपरागत असते, त्याला अँसेस्ट्रल प्रॉपर्टी असे देखील म्हणतात. आणि मालमत्तेसाठी विक्री करण्यापूर्वी स्थानिक प्राधिकरण किंवा कोर्टाची परवानगी आवश्यक असू शकते. जर जमीन कृषी असली आणि खरेदीदार कृषीदार नसेल तर विक्रीसाठी जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घेणे देखील गरजेचे असते. ही सुद्धा बाब लक्षात ठेवावी लागते. आता हिस्सा विकत असताना भाऊ बहिणीचा हिस्सा विकू देत नाही किंवा बहीण भावाचा हिस्सा विकू देत नाही. त्याला जर असा विरोध एकमेकांच्या विरोध असेल तर अशी वाटणी प्रक्रियेत सहकार्य करत नसेल तर दोघांपैकी एकाला न्यायालयात जाऊन विभाजनी पार्टिशन सूत असं म्हणतात, त्याला डिक्लेरेशन करून घेऊन तो त्याच्या पर्टिक्युलर हिस्सा विकू शकतो. आणि मग कोर्ट एक आदेश देतो आणि त्या आदेश दिल्यानंतर मग आपला स्वतंत्र हिस्सा विकू शकतात. मुंबई उच्च न्यायालयाने याच्यासाठी काही महत्त्वाचे जजमेंट देखील दिलेले आहेत आणि ते जजमेंट मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनच्या खाली देणारच आहे, ते तुम्ही डाउनलोड करून वाचू शकतात. काही महत्त्वाचे आहेत ते तुम्हाला मी सांगतो. गणपतराव बापू पाटील वर्सेस दत्तात्रय शंकर पाटीलचा एक जजमेंट आहे 2007 रोजी 2007 वॉल्यूम 4 महाराष्ट्र लॉ जनरल 1 मध्ये जनरल 1 आणि वॉल्यूम 4. त्याच्यामध्ये असं आहे की संयुक्त मालकी जॉईंट टेनन्सी आणि सहमालकी कॉमन टेनन्सी इन कॉमन मधील फरक स्पष्ट करण्यात आलेला आहे या गणपतराव बापू पाटील वर्सेस दत्तात्रय शंकर पाटीलमध्ये. न्यायालयाने असं सांगितलं आहे की संयुक्त मालकीमध्ये एका मालकाच्या मृत्यूनंतर मालकी हक्क इतर मालकाकडे जातात, तर सहमालकामध्ये प्रत्येक मालकाला आपला हिस्सा विकण्याचा अधिकार असतो. त्यानंतर अजून एक न्यायनिवाडा आहे रामचंद्र सखाराम वर्सेस बाबन मोरेश्वर AIR 1954 मध्ये बॉम्बे 193 पेज नंबरमध्ये आहे. या प्रकरणात न्यायालयाने असं सांगितले आहे की जमिनीच्या संयुक्त मालकीमध्ये एका मालकाला इतर मालकांच्या संमतीशिवाय आपला हिस्सा विकण्याचा अधिकार नाही, म्हणजे संमती घेणे गरजेची आहे. त्यानंतर अजून एक प्रकरण आहे सुरेश कुमार वर्सेस अनिल कुमार 2004 आहे 6वं जनरल आहे पेज नंबर महाराष्ट्र लॉ जनरल पेज नंबर 321 321. याच्यामध्ये असं म्हटलं आहे न्यायालयाने सहमालकी टेनन्सी इन कॉमन असेल तर प्रत्येक मालकाला आपला हिस्सा स्वतंत्रपणे विकण्याचा अधिकार आहे, परंतु तो हिस्सा विकताना इतर मालकाचे हक्क प्रभावित होणार नाही. मग ही सर्व बाबींची तुम्हाला दक्षता घ्यायची आणि त्यानंतरच आपला हिस्सा विकू शकणार आहे. मला वाटतं एवढं या व्हिडिओमध्ये एवढी माहिती भरपूर झाली. यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती असल्यास माझ्या ईमेल ॲड्रेस किंवा मला कमेंट्समध्ये तुम्ही विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ आवडला नसेल तर डिसलाईक जरूर करा. थँक्यू व्हेरी मच.